बातमी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला होता। शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा आहे। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता असा दावा मोठ्या नेत्याने केलेला आहे। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी होकार दिलेला होता। एनसीपी विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा होकार होता। विलीनीकरणाबद्दल शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। विलीनीकरणाबाबत चर्चा गेल्या काही दिवसांपासून आपण ऐकत होतो, मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चा ज्या आहेत त्या अधिक वेगवान पद्धतीने होऊ लागलेल्या होत्या। विलीनीकरणाबाबत आता शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा आहे की 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाला होकार दिलेला होता। एनसीपी विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा होकार होता। शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एनसीपीच्या विलीनीकरणाला होकार दिलेला होता असा दावा शरद पवारांच्या गटातील मोठ्या नेत्याचा हा दावा आहे। विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला होता असा दावा करण्यात आलेला आहे। एनसीपी विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा होकार होता। विलीनीकरणाबद्दल शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा हा दावा आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद। अरुशाली, खरं तर या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल दावे फेटाळून लावले जात असले तरी या सगळ्याची कल्पना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ऑक्टोबर 2025 मध्येच दिली गेलेली होती आणि त्यांच्याकडनं साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल मिळालेला होता। अशा पद्धतीचा दावा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षाच्या एका बड्या नेत्याने केल्याचं आपल्याला बघायला आहे। खरं तर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतरांकडून जरी अशा पद्धतीचे दावे फेटाळून लावले जात असले तरी नेमकं वेगळी चर्चा जी आहे ती आता यामुळे सुरू झालेली आहे। त्यामुळे विलीनीकरण नेमकं कधी होणार होतं, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून दावा केला जातो आहे की याच महिन्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, शरद पवारांनी तशा पद्धतीचा दावा केलेला होता। मात्र भाजपचे नेते हे जरी दावा फेटाळून लावत असले तरी शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेला हा दावा आणि त्यातही त्यांनी सांगितलेली तारीख ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहेच। मात्र 14 नोव्हेंबर 2025 रोजीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्याबाबत ग्रीन सिग्नल दिला होता अशा पद्धतीची देखील एक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्यानं वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।